आलेलो आहे पुण्या साईडला शर्यतींच्या बैलांचे जे सॅम्पल कलेक्शन करतो आपण ते सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी. आणि आजच्या पुऱ्या दिवसात नाही का तुम्हाला दाखवणार मी आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जातो, काय काय करतो, सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार तुम्हाला. आपल्यासोबत आहे गाडेकर सर, अर्जुन शेजूळ सर, इकडे आपले गणाभाऊ, सगळी टीम आपली उपलब्ध आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण भरपूर सारे नामांकित बैलांना भेटणार आहे, त्यामुळे नाही का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे नाही का अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. आता इथं ब्रेक घेतला आम्ही, थोडा रात्रभर प्रवास वगैरे केला आणि इथं थोडा ब्रेक वगैरे घेतला, कपडे वगैरे चेंज केले आणि जायचं आपल्याला आता खेडमध्ये. भरपूर सारे नामांकित नंदी आहे, त्यांचे नाही का आपल्याला सॅम्पल कलेक्शन करायचे. सॅम्पल कलेक्शनसाठी आपण अर्जुन सर आणलेले. त्या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलो होतो, कारण की सकाळपासून आपले सॅम्पल कलेक्शन चालू होते. खेड तालुक्यातले पूर्ण सॅम्पल कलेक्शन आवरले आपण आणि आता नाश्ता वगैरे करून आपल्याला निघायचं आहे पनवेल साईडला. पनवेल साईडला गेल्यानंतर नाही का भरपूर असे नामांकित नंदीचे सॅम्पल घेणार आहे आपण, भेटूया तिथे गेल्यानंतर. त्या ठिकाणी आम्ही आता नाश्ता वगैरे केला आणि निघतोय पनवेल साईडला. पनवेल साईडच्या आधी नाही का शिरूर साईडचे सॅम्पल कलेक्शन करायचे आपल्याला. आणि या व्हिडिओत नाही का तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार मी, मथुरचा काय विषय झाला, संभाजीनगरला येणार की नाही येणार, आणि बकासूरचा सुद्धा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर काय जाता जाता इथं ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही. इथे नदी वगैरे बघू शकता तुम्ही. इथं आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि दर्शन वगैरे एकदम निवांतमध्ये झाली. आणि आता जायचं आहे आम्हाला फुरसुंग या ठिकाणी. नामांकित बैल एक चांगला तुम्हाला दाखवतो मी त्याच्या व्हिडिओ समोर. एक टॉपचा बैल आहे तो, त्याचा आपण सॅम्पल कलेक्शन करणार आहे आता तिथे जाऊन, तो सुद्धा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. तर काही आज दिवसभर एवढा सॅम्पलचा लोड होता ना आपल्या मागे, त्यामुळे नाही का आता रात्रीचा टाईम झालेला आहे जवळपास 12-12:30 आणि आम्ही निघालेलो आहे पुन्हा एक सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी. काहीच रात्रीचा टाइम झालेला आहे आता पूर्ण 12 आणि दिवसभर आपण पुण्या भागात नाही का शर्यतीच्या बैलांचे सॅम्पल कलेक्शन केले. आणि तुम्हाला माहित होतं तर आज दिवसभर सॅम्पल केले, त्यातल्या त्यात आता रात्रीचे 12 झाले तरी अजून आपलं काम चालू आहे, कारण की शर्यतीच्या बैलावरती गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण काम करतोय आणि आपल्या कामाचा रिझल्ट सुद्धा आहे भरपूर जणांना माहिती. आणि उद्याचा ब्लॉग नाही का मथुरचा ब्लॉग आपला पडणार होता, जो उद्या अपलोड होणार आहे, जे की मथुरची जी खरी गोष्ट आहे. मथुर खरोखर संभाजीनगरमध्ये येणार आहे का, बकासूर सुद्धा येणार आहे का, लालबास्त्याचा आणि बकासूरचं सुद्धा नियोजन झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल.